हो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. काय मग सगळे जागे झाले ना आज मराठी गौरव भाषा दिनानिमित्त. सगळ्यांचे स्टेटस, स्टोरी, व्हिडिओ आज बघायला भेटतील की मराठी गौरव भाषेच्या शुभेच्छा. पण किती जण आपल्यातले आहेत की जी मराठी भाषा जपण्यासाठी पुढे येतात, रोजच्या व्यवहारामध्ये वापरतात, तिचं महत्त्व अधिकाधिक वाढवत नेतात. किती जण आहेत त्यातले? ठराविक जणच भेटतील. बाकीचे म्हणतील काय होतंय, चालू तर आहे. अशा अनेक भाषा न वापरल्यामुळं, वापर कमी झाल्यामुळं लोप पावल्यात, संपल्यात. जर तुम्ही रिसर्च केला नेटवर तुम्हाला तर बऱ्याच भाषा भेटतील. आपण मॉडर्न युगाकडे चाललो आहे, पण आपण आपली भाषा कुठेतरी विसरत चाललो आहे का? कधी विचार केला आहे? नसेल केला तर करा. याचं उदाहरण तुम्ही स्वतः. कधी तुम्हाला एखाद्या फायनान्स कंपनीचा कॉल आला, कस्टमर केअरचा कॉल आला, तर तुम्ही समोरचा हिंदीत बोलता म्हणून तुम्ही हिंदीत बोलता. माझ्या वेळी पण बऱ्याच वेळा झाले माझ्यासोबत. पण आपण कधी विचार केला आहे की बाबा समोरचा हिंदीत बोलतोय, आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, पहिलं प्राधान्य या मराठी भाषेलाच दिलं पाहिजे. ह्याच मराठीनं अनेकांची पोटं जगवलेत ह्या महाराष्ट्रानं. हीच मराठी संतांची, साहित्यिकांची आहे. खूप मोठा इतिहास मराठी भाषेला आहे. आता मराठी भाषा का गौरव दिन साजरा केला जातो, तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिन म्हणून मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. का तर त्यांचं साहित्य मोठ्या प्रमाणात मराठी भाषेमध्ये, मराठी भाषेला त्याने एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. म्हणून हा दिवस मराठी गौरव भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटला. एकदा स्टेटसपुरता भेटला का तो? किती जण आहेत की मराठी भाषा वाढवतात. आज आपण मॉडर्न युगाकडे जगत चाललो. थँक्स, कॉंग्रॅच्युलेशन, ह्यामध्ये आपली लाईफ चालली आहे पुढं आपली बोला. पण तेच आपण मराठी शब्दात व्यक्त करतो का? काही ठराविक लोक करतात. कधी आपल्याकडून चुकी होती, आमच्याकडून, पण जास्त प्रमाणात वापर करतो का? तर तो केला पाहिजे, तरच ही मराठी टिकणार आहे पुढे जाऊन. संस्कृती टिकणार आहे. महत्त्वाची म्हणजे ज्या भाषेमध्ये संस्कृती आहे ते जर टिकवायची असेल तर ती भाषा टिकली पाहिजे. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्वप्रथम त्यांनी मराठी भाषेचा वापर आपल्या राज्यकारभारामध्ये केला. त्यासाठी शब्दकोश तयार करून घेतले आणि त्याचा वापर जास्तीत जास्त केला. आज आपण करतोय काय? ठीक आहे, जिथं गरजेचं आहे तिथं त्या भाषा वापरल्या पाहिजे, पण पहिलं प्राधान्य हे महाराष्ट्रामध्ये मराठीलाच भेटलं पाहिजे. बाकी राजकारण सोडून द्या, पण तुम्ही स्वतः किती वापरताय मराठी भाषा याचा पहिला अभ्यास करा. जिथं जाल तिथं मराठीच बोला. समोरचा हिंदीत बोलतो म्हणून तुम्ही हिंदीत बोलू नका, इंग्लिशमध्ये बोलतो म्हणून इंग्लिश बोलू नका. तर त्याला सांगा बाबा असं असं, त्याला शिकवा तुम्ही. हे जर केलं तर ही भाषा टिकणार आहे, आणि भाषा टिकली तर संस्कृती टिकणार आहे, आणि संस्कृती टिकलं तर आम्ही समाज हा टिकणार आहे. कारण अनेक ठिकाणी जिथं भाषा संपली आहे तिथं सगळं संपलेलं आहे, संस्कृतीचा नाश झालेला आहे. आज जर आपण बघितलं तर बघा ना, आपण मॉडर्न युगाकडे जातोय. पहिलं सण उत्सव कसे साजरे व्हायचे, भाषा होती. आज मॉडर्न युगाकडे चालू, आजची युवा पिढी मॉडर्न युगाकडे चालली, पण सण उत्सव आज पहिल्यासारखं साजरे होतात का? लोप पावत चालले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला. हा दर्जाचा अभिमान, स्वाभिमान सगळं असलं पाहिजे, पण आपल्या वाणीतूनच आणि आपल्या वागण्यातून या भाषेचा उद्धार आपण केला पाहिजे. सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर जिथं जाल तिथं करा. समोरचा जरी हिंदीत बोलत असेल, इंग्लिशमध्ये बोलत असेल, तर त्याला मराठी शिकवा. आपण वापर केला तर भविष्यात ही भाषा टिकणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी साहित्याला कुसुमाग्रजांनी खूप मोठं साहित्य संग्रह दिलेलं आहे. त्यांची विशाखा ही काव्यसंग्रह कादंबरी वाचा. खूप छान छान कविता यामध्ये, खूप मार्मिक अर्थ या कवितांचा आहे. नाटकं असतील, कादंबऱ्या असतील, निदान आजच्या दिवशी तरी एखादा त्यांचा काव्यलेख वाचा, कविता वाचा, त्यांची एखादी कादंबरी वाचा. त्यांची या महाराष्ट्राला खूप मोठी देणगी आहे हे साहित्य. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. खूप मोठं योगदान असल्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव 27 फेब्रुवारी जन्मदिवसादिवशीच गौरव दिन साजरा केला जातो. हेच सांगणं असेल, साहित्य खूप मोठं आहे मराठीत. बाकी तुम्हाला माहितीच आहे मराठी कशी वाढवायची, काय वाढवायचे, फक्त एक तुम्हाला सांगणं आहे. तर आपल्या रोजच्या व्यवहारात, जगण्यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करा.
आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा, जपण्याचा प्रयत्न करा. अभिमानाने मिरवा मी मराठी, कडवट मराठी म्हणून. त्यामुळं मराठी भाषा ही जपली पाहिजे, जगली पाहिजे, तुमच्या आचरणात आली पाहिजे, एवढ्यासाठीच हा व्हिडिओ